श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. जनमनात वाचनाची बीजे रुजवण्यात अग्रेसर असलेल्या ग्रंथालीच्या वतीनं राज्यात सध्या आरोग्य आणि विज्ञान जागृतीसाठी विशेष यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा 24 डिसेंबरपर्यंत राज्यातल्या 12 जिल्ह्यांचा आपला प्रवास पूर्ण करणार आहे. या यात्रेचं स्वरूप, उद्देश आणि या यात्रेला मिळणारा प्रतिसाद याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कोविड संकटानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून ग्रंथालीकडून राज्यातल्या रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कराड, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नाशिक या 12 जिल्ह्यांमध्ये आरोग्य आणि विज्ञान जनजागृती यात्रा सुरू आहे. आरोग्य आणि विज्ञान या विषयांवर विविध परिसंवाद, ख्यातनाम डॉक्टरांच्या मुलाखती, परिसंवाद, व्याख्यानं यांचं आयोजन केलं आहे. यात्रेदरम्यान शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रम ग्रंथालीच्या आरोग्य आणि विज्ञान जागृती यात्रेत असणार आहेत. या यात्रेचा उद्देश आणि संकल्पनेबद्दल ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर सांगतायत. ग्रंथालयाने 1982 पासून विविध संकल्पना घेऊन महाराष्ट्रात ग्रंथयात्रा, ग्रंथमूळ, विपुल ग्रंथयात्रा, बहुजन यात्रा, ग्रंथविदेश अशा एकूण आतापर्यंत 17 यात्रा ग्रंथालयाने काढलेल्या आहेत. नुकतंच 1.5 वर्षापूर्वी ग्रंथालयाने शरद काळे यांचं चिंतन हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यानिमित्ताने त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि यातून विज्ञानधारा ही मुलांच्या मनात असलेल्या वैज्ञानिक प्रश्नांना उत्तरे देऊ व त्यातून पर्यावरण, कचरा, पाणी या विषयावर संवाद साधूया ही संकल्पना डोक्यात आली आणि मग त्याचे आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन आतापर्यंत 40 कार्यक्रम केले आहेत. दरवर्षी ग्रंथाली सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते यांचं नोबेल नगरीतील नवल स्वप्न हे पुस्तक प्रकाशित करते. यातून मुलांशी विज्ञान गप्पा कार्यक्रम आपण सुरू करूया असे आकाराला आले व त्याचे आतापर्यंत 10 कार्यक्रम केले आहेत. हे सर्व कार्यक्रम ग्रंथाली प्रतिभांगण या चॅनलवर सर्वांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध आहेत. ग्रंथालीचे 49वे वर्ष असल्यामुळे त्यानिमित्त आपण एक वेगळी यात्रा काढूया अशी डोक्यात संकल्पना आली व महाराष्ट्रातील निवडक 12 जिल्ह्यात आम्ही जाण्याचं ठरवलं. यात शरद काळे, सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते, डॉक्टर यश वेलणकर, डॉक्टर सतीश नाईक, डॉक्टर हेमंत जोशी, डॉक्टर राजेंद्र आगरकर अशा मुंबईवरून टीमला आम्ही घेऊन गेलो व स्थानिक डॉक्टरांचा सहभाग करून घेतला आणि याची यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेला जोड म्हणून जनजागृती करणारी 100 पोस्टर्स आम्ही ती तयार करून घेतली आणि प्रत्येक ठिकाणी आमचा त्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसाचा मुक्काम असायचा. या काळात शरद काळे यांच्या शाळांमध्ये 2 कार्यक्रम दिवसाला व्हायचे, विज्ञान गप्पांचे 2 कार्यक्रम व्हायचे आणि संध्याकाळी जाहीर स्थानिक डॉक्टरची मुलाखत डॉक्टर सतीश नाईक घ्यायची आरोग्याच्या कॅप्सूल या अंतर्गत आणि जीवनशैली या विषयावरती यश वेलणकर यांचं व्याख्यान असायचं आणि स्थानिक डॉक्टरांचा सहभाग घेऊन परिसंवाद असं या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. यात आम्हाला स्थानिक संस्था व व्यक्तींचं सहकार्य लाभलं आणि एकूण आतापर्यंत 80 शाळा कव्हर केलेल्या आहेत आणि एकूण 40 महाविद्यालयांमध्ये हे कार्यक्रम झाले आणि प्रत्येक ठिकाणी तर 3 दिवस जाहीर कार्यक्रम ग्रंथालयाने केलेच. या यात्रेची सांगता वाशी येथे होणार आहे. इथे आम्ही जे आता प्रत्येक जिल्ह्यात शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम केले त्याच प्रकारचे कार्यक्रम आम्ही वाशीतल्या महानगरपालिकांच्या शाळांमध्ये करणार आहोत. इथे विज्ञान गप्पांचा कार्यक्रम होईल, विज्ञान दाराचा कार्यक्रम होईल. हे सगळे 24 तारखेला सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 या वेळात होणार आहे. आणि आम्हाला अमरावतीला अनुप नेरकर नावाचा 8वीत असलेला विद्यार्थी जो स्वतः ड्रोन बनवतो आणि ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवतो त्याला आम्ही घेऊन काही कार्यक्रम या दौऱ्यात केले होते. त्यालाही आम्ही इथे निमंत्रित केलेलं आहे आणि त्याचाही कार्यक्रम तिथे होणार आहे. श्रोते हो, ग्रंथालीच्या या उपक्रमातील आरोग्य यात्रेचं नेतृत्व डॉक्टर सतीश नाईक यांच्यासह डॉक्टर हेमंत जोशी, डॉक्टर राजेंद्र आगरकर, डॉक्टर यश वेलणकर आणि डॉक्टर नीना सावंत यांनी केलं. या आरोग्य यात्रेबद्दल डॉक्टर सतीश नाईक यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. कुठेतरी मानसिक आरोग्य हाही महत्वाचा भाग असल्यामुळे मुळात हृदयरोग, डायबिटीस, त्याच्या निमित्ताने येणारे बाकी कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि मानसिक विचार हे एकत्र करून आम्ही आरोग्य यात्रा सुरू केली. रत्नागिरी, चिपळूण इथपासून त्याची सुरुवात होऊन आम्ही मग विदर्भात गेलो. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, परत कोल्हापूर, कराड, धुळे, जळगाव, आता नगर आणि त्याच्यानंतर त्याचं जे शेवट आहे तो नाशिक मध्ये होणार आहे.
या यात्रेदरम्यान आम्ही साधारणतः तरुण मंडळींना सेन्सिटाईज करायचा प्रयत्न केला की ही जे प्रश्न आहे ते साधारणतः जेव्हा शुगर येते रक्तामध्ये त्याच्या 10-12 वर्ष अगोदर सुरुवात होते आणि आता 35 वयाच्या आत कित्येक लोकांना मधुमेह होतोय. हा जर या वयात मधुमेह व्हायला लागला तर त्याची सुरुवात अगोदर 10-12 वर्ष होते म्हणजे 22-23 वर्षामध्ये याची सुरुवात होते. म्हणून आम्ही कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना जास्त टार्गेट केलं. त्यांना थोडंसं प्रशिक्षण द्यावं, त्यांना थोडंसं निदान जागरूक तरी करावं, बाबा हे असं असं आहे आणि आतापासून आरोग्याची काळजी घ्यायला लागा. त्याच्यासाठी लागणारे 2-3 गोष्टी आम्ही त्यांना मुद्दाम सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्यावरचं नियंत्रण, दुसरं नियमित व्यायाम आणि ताणतणाव करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर यश वेलणकर यांनी खूप मार्गदर्शन केलं. याचा उद्देश एवढाच आहे की आपण कुठेतरी मुळात घाव घातल्याशिवाय हे सगळे आजार कमी होणार नाहीत आणि जे आपल्याला लांछनास्पद असं हे मिळालेलं आहे की मधुमेहाची राजधानी आहे आपला देश, हे कुठेतरी थांबवायला हवं. मुळातच जोपर्यंत आपण तरुण वर्गाला याच्यावरती सेन्सिटाईज करत नाही तोपर्यंत कमी वयात अचानक हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही थांबणार नाही. कारण शेवटी जेव्हा मधुमेह येतो त्यावेळेला त्याच्याबरोबर एक लवाजमा येतो ब्लड प्रेशरचा किंवा कोलेस्ट्रॉलचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित कुठेतरी त्याचं जे फलित असतं ते मुख्यतः हृदयरोगावर होतं. त्याचबरोबर कित्येक लोकांचे पाय कापले जात आहेत, कित्येक लोकांना डोळे त्याचे खराब होत आहेत, कित्येक लोकांना मूत्रपिंडाचे विकार होत आहेत. या सगळ्या गोष्टी जर पूर्णपणे आपल्याला थांबवायच्या असतील तर मुळात रक्तमध्ये साखर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, मधुमेहाची रोकथाम केली पाहिजे. हे सगळं ध्यानात देऊन आम्ही सगळीकडे फिरलो. सुदैवाने आम्हाला प्रतिसाद सुद्धा खूप छान मिळाला. याचाच एक भाग होता की व्हॉट्सअप आणि सारख्या माध्यमातून कधी कधी अयोग्य किंवा चुकीची माहिती लोकांना मिळते. म्हणून आम्ही अनेक ठिकाणी त्या भागातल्या जे महत्वाचे डॉक्टर्स आहेत यांनी काहीतरी सामाजिक स्वरूपाचं काम केलेलं आहे अशा लोकांची आम्ही मुलाखती घेतल्या. श्रोते हो, ग्रंथालीच्या 12 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण झाला असून आत्तापर्यंत या यात्रेला मिळालेला प्रतिसाद आणि त्याची निरीक्षणं याबद्दल यात्रेचे समन्वयक आणि संयोजक किरण क्षीरसागर अधिक माहिती देत आहेत. आम्ही 24 नोव्हेंबर 2023 ला या यात्रेची सुरुवात चिपळूण शहरातून केली. ते एकाच वेळेस चिपळूण आणि रत्नागिरी अशा 2 ठिकाणी या यात्रेची सुरुवात झाली आणि ठिकठिकाणी 3-3 दिवस थांबावं, तिथल्या लोकांशी आरोग्य आणि विज्ञान या 2 अनुषंगानं गप्पा माराव्यात, काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असा हा ग्रंथालीच्या उपक्रमाचा या भाग आहे. जनरली प्रकाशन संस्था पुस्तकांच्याच पातळीवर आणि छापण्याच्याच पातळीवर काम करते आणि ते फार महत्वाचं असतं. ग्रंथाली त्याच्यात 2 पावलं पुढे जाऊन हे काम करू पाहते. समाजामध्ये आरोग्याबद्दलची एक जागृती व्हावी, विज्ञानाबद्दलच्या विविध गोष्टी आणि जाणीवा विद्यार्थ्यांपासून लोकांपर्यंत पोहोचाव्यात, याच्यासाठी असा एक महिनाभराच्या मोठ्या कार्यक्रमाची आखणी ग्रंथालीकडून करण्यात आली आणि ही यात्रा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज संध्याकाळी अहमदनगरमध्ये डॉक्टर वसंत कटारिया यांची जाहीर मुलाखत होते. तर ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप लोक कार्यकर्ते म्हणून ग्रंथाली सोबत चालू पडलेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, चित्रपट क्षेत्रांमध्ये असतील, विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये असतील, आरोग्याच्या क्षेत्रांमध्ये असतील, अशी वेगवेगळी मंडळी एकाच भावनेनं प्रेरित होऊन या यात्रेमध्ये सामील झालीत आणि लोकांशी भिडून त्यांच्याशी संवाद साधावा हा उद्देश घेऊन ही यात्रा गावागावातून फिरते. आणि या यात्रेचं जे स्वरूप आहे ते तिपेडी आहे. तिपेडी म्हणजे एकाच वेळेस शाळा कॉलेजांमधून गावातल्या एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये आरोग्य आणि विज्ञान विषयक कार्यक्रम घडतात. पण त्याचबरोबर ग्रंथालीनं आरोग्य आणि विज्ञान अशा अनुषंगानं एका पुस्तकांचं मोठं प्रदर्शन गावागावांमध्ये तिथं भरवलेलं आहे. आणि हे जे प्रदर्शन ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे स्पेशली छापून घेतलेले 100 पोस्टर्स आहेत, जे मानसिक आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण अशा खूप वेगवेगळ्या विषयांवरचे पोस्टर्स आणि खूप देखणे पोस्टर्स चित्रकार हेमंत जोशी यांनी तयार केलेले, यांच्या कलात्मक रेखाटनातून निर्माण झालेली ही पोस्टर्स आहेत. त्यांचंही प्रदर्शन ह्या पुस्तक प्रदर्शनांच्या ठिकाणी लोकांना पाहायला मिळतंय. एखादं पुस्तक जेव्हा आपण प्रकाशित करतो तेव्हा त्याच्यातला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतो. पण ग्रंथालीनं 1982 पासून खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या यात्रा महाराष्ट्रभर काढल्या आणि याही यात्रेचं मागच्या सर्व यात्रेप्रमाणेच सूत्र किंवा उद्देश हा आहे की सामाजिक घुसळण व्हावी. एक सांस्कृतिक जेव्हा अभिसरण होतं, लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी पोचवल्या जातात आणि लोकांचंही ऐकून घेतलं जातं, त्यातून खूप वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी प्रतलावर येतात आणि हे प्रतलावर येणं तुम्हाला ग्रंथालीच्या विविध प्रकाशनांमधून जाणवतं. ग्रंथालीच्या ग्रंथमोहळ असेल, बालझुंबड असेल अशा यात्रांमधून जाणवतं.
महाराष्ट्रातले जवळपास 9-10 जिल्हे आतापर्यंत ग्रंथालयाच्या या यात्रेनं पादक्रांत केलेत आणि आता नाशिक आणि अहमदनगर असे 2 जिल्हे करून ही यात्रा 23 तारखेला रात्री नवी मुंबईमध्ये पोहोचणार आहे. नवी मुंबईमध्ये या यात्रेचे काही कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 24 डिसेंबर रोजी रविवारी या यात्रेची नवी मुंबई इथं सांगता होणार आहे. श्रोते हो, ग्रंथालीच्या यात्रेचा एक भाग असलेल्या विज्ञान यात्रेचं नेतृत्व भाभा अणुसंशोधन केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे, डॉक्टर सुधीर आणि नंदिनी थत्ते यांनी केलं. या विज्ञान यात्रेविषयी डॉक्टर शरद काळे यांनी सांगितलं. ही विज्ञानधारा मालिका आणि विज्ञानधारा आणि आरोग्य यात्रा या दोन्हींचा एक समन्वय साधून महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या संस्थांना, शाळांना भेटी दिल्या. त्या पाठीमागे उद्देश असा होता की जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, विशेषतः विज्ञानधारामधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करून त्यांच्यामधून चांगले प्रश्न विज्ञान कुतूहलाचे त्यांच्याकडनं काढून घेऊन त्यांच्या प्रतिभेला चालना देण्याचं काम या विज्ञानधारा कार्यक्रमाचं आहे. अजून एक याचा उद्देश महत्वाचा असा होता की साधारणपणे 60 ते 70% विद्यार्थी हे विज्ञानाच्या दृष्टीने उदासीन असतात आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये नक्की दिसतं. कारण जर विज्ञान प्रगल्भता वाढली तर समाजामध्ये तर त्याचा नक्की परिणाम देशाच्या प्रगतीवरती होत असतो. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. विशेषतः कोविडच्या 2 वर्षामध्ये खूपच पिछेहाट झाल्यासारखं वाटतं विद्यार्थ्यांची. तर मग त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. हे मी गेली 20-25 वर्ष मी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करतो, पण ते आणखीन वेगाने करायला हवेत असं मला प्रकर्षाने जाणवलं गेल्या 2-3 वर्षामध्ये. आणि म्हणून हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेऊन साधारणपणे 5-6 हजार विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकलो विज्ञानधारा कार्यक्रमातून. आणि स्वच्छतेचं म्हणजे शून्य कचरा मोहीम ही काय असते ही मुलांना समजावून सांगितली. त्याच्याच बरोबर जी भारताची अंतराळ मोहीम आहे, युरोपची अंतराळ मोहीम आहे, त्याच्याबद्दलच्या माहिती त्यांना देऊन, भारतीय अणु कार्यक्रमाविषयीची माहिती त्यांना देऊन त्याच्यातून त्यांची जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नामध्ये मला अनेक ठिकाणी खूप चांगल्या संस्था भेटल्या, अनेक चांगले लोक भेटले आणि त्याच्यातून एक नवीन अशी प्रेरणा मिळाली. या सगळ्यांचं जर नेटवर्किंग करता आलं तर त्या नेटवर्किंगचा फायदा महाराष्ट्र राज्याला विज्ञान प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगला करता येईल. आता ते नेटवर्किंग कसं करायचं हे या विज्ञानधाराचं फलित आहे असं समजायला हरकत नाही. श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात वाचनाला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं चित्र आहे. याबाबत अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून नाराजीही व्यक्त होताना दिसते. मात्र हे ज्ञान प्रसाराचं कार्य करताना वाचन संस्कृती जनमानसात वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्यात ग्रंथालीकडून गेल्या 49 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. येत्या 25 डिसेंबर रोजी ग्रंथाली आपली 50 वर्ष पूर्ण करणार आहे. आरोग्य आणि विज्ञान हे आपल्या जगण्यातील महत्त्वाचे घटक आहेत. याबद्दल भान राखलं तर प्रत्येकाला स्वतःचं आणि समाजाचं आरोग्य चांगलं राखणं शक्य होईल. याविषयी तसंच वाचन, समाजाप्रती प्रत्येकाची जबाबदारी याविषयी जनमनात जागृती होणं हे सुदृढ समाज निर्मितीच्या दिशेनं उचललेलं पाऊल ठरेल. ग्रंथालीनं आरोग्यविषयक तसंच विज्ञानविषयक काढलेल्या यात्रेतून हे साध्य झालं तर ग्रंथालीच्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी.